नमस्कार मित्रांनो, पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवर. त्याचं नाव आहे सोनल्स मेकओव्हर. सो तुम्ही हे जे बघत आहेत हे आहे अठरावलची जत्रा. तर मी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अठरावलची जत्रा कशी असते, काय असतं आणि काय काय होतं, कशासाठी असते, सो ह्याबद्दल मी आज तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. खानदेशवासियांचे श्रद्धास्थान असलेल्या यावल तालुक्यातील अठरावल येथील प्रसिद्ध मुंजोबाची ही यात्रा आहे. मुंजोबा नवसाला पावणारे दैवत आहे. यामुळे भावकांची श्रद्धा असलेल्या येथील यात्रेत अनेक जण नवस फेडण्यासाठी येथे येतात. ही यात्रा उत्सव माघ शुद्ध अमावस्या ते माघ शुद्ध पौर्णिमेपर्यंत दर सोमवार व शनिवार ह्या दरम्यान असतो. येथे मनोरंजनासाठी बरानपूर, खंडवा व इतर काही ठिकाणावरून खेळणी, पाळणे, सर्कस असे वेगवेगळे खेळ ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळतात. दर्शनाबरोबर मनोरंजनाची साधने मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. तसेच मोठमोठे विविध स्टॉल येथे सजवून लावलेले असतात. या मुंजोबाच्या मंदिराचे निर्माण व यात्रेची परंपरा सुमारे 300 वर्षापूर्वी असल्याचे भाविक व जाणकार सांगतात. मंदिरात मागितलेले मागणे पूर्ण होतात असल्याची भाविकांना श्रद्धा आहे. दरवर्षी माघ महिन्याच्या शुल्क पक्षात शनिवार व सोमवारी अशा 2 दिवस 4 वेळेस ही यात्रा भरत असते. तसेच शेकडोच्या संख्येत भावक आपापले बालगोपालांचे नवस फेडायला येथे येतात. त्यात लहान मुलांचे जाऊळ काढणे तसेच विविध तुला आणि वरण भाजलेल्या बट्ट्या नैवेद्य मुंजोबाला दाखवण्यासाठी येथे येतात. आज मी देखील सुद्धा येथे आलेली आहे. माझ्या भाचेचा म्हणजे मोठ्या मावस भावाच्या मुलाचा मान होता, त्यासाठी मी येथे त्यांच्या कार्यक्रमात मी उपस्थिती इथे दिलेली आहे. तर मला आश्चर्य झालं, एवढं सुंदर मला असं कल्चर इथलं मला बघायला मिळालेलं आहे. सो तुम्ही बघू शकतात की ते शेतात मस्तपैकी त्यांनी चूल मांडली आहे आणि खूप सारे असं त्यांनी मंडप टाकून छानपैकी आपापल्या परिवाराला घेऊन त्यांनी जेवणाचं इथे कार्यक्रम केलेला आहे. सो इथे मी बघा जेवायला बसलेली आहे आणि मस्त सुंदर असं खानदेशी जी फेमस आहे वरणबट्टी ते इथे मला केळीच्या पानावर असं मस्त जेवायला मिळणार आहे. तर तुम्हाला इथे हेही दिसत असेल की कसं एकदम सुंदर पद्धतीने म्हणजे खानदेशच्या पद्धतीने इथे मस्त असं केळीच्या पानावरती जेवायला वाढलेलं आहे आणि सगळे जे पाहुणे मंडळी आहेत ते जेवणाचा आस्वाद घेत आहेत. अठरावलच्या जत्राला आणि तुम्ही बघू शकता खूप सारे पाहुणे आले. माझ्या छोट्या भावाचा मान पण होता, त्याचे पण साठी आलो होतो आम्ही. तर तुम्ही बघू शकता इथं सिस्टर ही पण आतू आणि इथं माझे सिस्टर वगैरे सर्व बसलेले आणि तिथं जेवणाचं चालू आहे, सर्व बसलेले आहे. वेळानंतर आम्ही ना पाळणा वगैरे खेळायला जाणार आहे. तर हा ब्लॉग तिथेच कंटिन्यू करू. ह्या लहान लहान जे तुम्ही बघत आहे ते माझ्या भावाच्या मुली आहेत आणि ते मस्तपैकी एन्जॉय करायला पाळणा येथे म्हणजे त्यांच्या मनोरंजनासाठी ते पाळणा वगैरे इथे खेळायला आलेले आहेत. तर मी तर स्किप केलं कारण ऊन एवढं होतं की मला ते झेपलंच नाही. उन्हात मला अजिबात जमत नाही. सो मी ह्या मुलींना म्हटले की तुम्ही जाऊन खेळून या. तोपर्यंत मी मस्तपैकी केळीच्या शेतात बसून मस्त आपले फोटो सेशन केलेत आणि जरा आराम केला. कारण की म्हणजे ज्या दिवशी हे कार्यक्रम होता त्याच दिवशी मी सकाळी भुसावळ येथे म्हणजे माझ्या घरी मी पोहोचलेले. सो ट्रॅव्हलिंगचा थकवाही मला खूप होता. त्यामुळे मस्तपैकी माझ्या पोरींनी असं एन्जॉय केलेलं आहे. आणि काही नाही वाटत एवढं. बाकीचे नातेवाईक जे होते त्यांचं जेवण सुरू होतं. तर तोपर्यंत आम्ही माझे भाचे लोक आणि सगळे आम्ही बच्चा पार्टी आम्ही मस्तपैकी ह्याच्या त्याच्या शेतात जाऊन मज्जा केली. आणि तुम्ही बघू शकतात कसे आम्ही मस्त फोटो सेशन काढलेले आहेत आणि मज्जा केली. फॅमिली फोटोज काढलेत.
कारण कसं असतं, आम्ही प्रत्येकजण म्हणजे काही कार्यक्रमाच्या निमित्तानेच आम्ही एकत्र जवळ येतो. त्यानंतर जो तो आपापल्या कामात बिझी असतो, जो तो आपापल्या घरी असतो. सो हे असली मजा एन्जॉय करता येत नाही. सो आम्ही जेव्हाही कधी भेटतो त्यावेळेस आम्ही फुल टू धमाल करतो. एकही क्षण न वाया घालवता आम्ही पूर्णपणे, लहान असो किंवा मोठेपर्यंत असो, आम्ही मस्त मज्जा करतो. तर असं आम्ही ह्या केळीच्या शेतात मस्तपैकी आराम केला आणि फोटो सेशन काढलेत. तुम्ही बघू शकतात किती सुंदर हे फोटो आलेत. आणि ह्याचे जर तुम्हाला डिटेल व्हिडिओ वगैरे बघायचे असतील तर ते तुम्हाला माझ्या इंस्टाग्रामच्या पेजवरती दिसतील. सो तिथे तुम्ही जाऊन बघू शकतात. आणि येस, मग आम्ही आमच्या घरी जायला निघालो. रस्त्यात मग आम्हाला इथे एक हे हरभऱ्याचं शेत दिसलं. तर माझी मावशी खाली मावशीने गाडी थांबवली आणि ती म्हटली मी जरा हरभरे आपल्यासाठी तोडून येते. मग ती गेली आणि तोडून आली. आम्ही टू व्हीलरवरती ट्रॅव्हल केलेलं, कारण की आम्हाला परत आमच्या घरी येऊन, कारण की लग्न होतं म्हणून घरी परत लवकर येण्यासाठी आम्ही स्कूटीवर आलेलो. सो हे असं आम्ही जर अशी चोरी केली आहे आमच्या, म्हणजे कोणाच्या तरी शेतात आम्ही असं थोडंफार हे असं हरभरा काढलेला आहे आणि मग घरी जाण्यास निघालो. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर फर्स्ट टाइम व्हिजिट केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन एका व्लॉगमध्ये. टिल देन बाय.